स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। जिथे जिथे विरोधकांना फायदा होईल तिथे तिथे आम्ही महायुती म्हणून लढणार असं फडणवीस यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने सत्तेची समीकरणं बदलवण्यात मोठा हातभार लावण्याचं मानण्यात येतं, पण आता ई-केवायसी आणि खात्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या योजनेत थोडा नव्हे तर 164 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय। खासदार संजय राऊतांनंतर आता मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महेश कोठारेंवर जहरी टीका केली आहे। अपघात प्रकरणात सुनबाई अडकल्या म्हणून आता मुक्ताफळ उधळली जात आहेत अशी टीका किशोरी पेडणेकरांनी महेश कोठारेंवर केली आहे। नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडा जवळ वाहनाचा भीषण अपघात झाला। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 जणांना अज्ञात वाहनाने उडवलं। त्यात 3घांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे। जखमीवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दक्षिण मुंबईतील जेकब सर्कल जवळील ऐतिहासिक धोबी घाटाच्या पुनर्विकास प्रकल्पातील एक महत्त्वाचा अडथळा दूर केलाय। या ठिकाणी कपडे सुकवण्यासाठी दोरी वापरणाऱ्या धोबी बांधवांना पुनर्विकास प्रकल्पात अडथळा आणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय। भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांचे सहकारी व कोल्हापुरात जन्मलेले डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज सकाळी वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले। डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णय मुलाखतीनंतर डॉक्टर चिटणीस यांनी घेतला होता। कोल्हापुरात किरकोळ कारणावरून वाढदिवसाची पार्टी हाणामारीच्या पार्टीत रूपांतरित झाल्याची घटना घडली आहे। या महामारीत एकाने दुसऱ्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तर प्रत्युत्तरात त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी दिवाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे साजरा होणाऱ्या दीपोत्सववरून श्रेयवाद होण्याची चिन्हे आहेत, कारण महाराष्ट्र पर्यटन विभागाने सोशल मीडियावर दीपोत्सवाची काही क्षणचित्र दाखवून मुंबई बाहेरील पर्यटकांना आवाहन केलंय। मनसेच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून संताप व्यक्त करण्यात आलाय। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना टॅग करून प्रश्न विचारण्यात आले आहेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 47 महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे। यामध्ये 23 अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी तर 24 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती दिली आहे। मंगळवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची पावसामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर आज पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। गेल्या 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा द्राक्ष उत्पादनात 25% घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या सततच्या पावसामुळे द्राक्ष काळी पक्व होण्यात अडथळे निर्माण झाले असून याचा फळ धारणेवरही परिणाम झालाय। याशिवाय कमी कालावधीत अतिवृष्टीची वारंवारता यंदा अनेकदा राहिल्याने द्राक्षावर रोगराईचे प्रमाणही यंदा वाढलंय। जांबूत तालुका शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत झालाय। भागुबाई जाधव या महिलेचं नाव आहे। दिनांक 22 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर पडल्या होत्या। शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरफटत नेलं। दिवाळीच्या तोंडावर ओढवलेल्या पूरस्थितीच्या शेतकऱ्यांनी हिमतीने सामना केला। त्याचवेळी सर्वाधिक फटका बसलेल्या काही गावांचा भार उचलत अभय भुतडा फाउंडेशनने पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर मदत पोहोचवली, ज्यामुळे सेवाभाव जपण्याचा सकारात्मक संदेश राज्यातील संस्था उद्योगांसमोर केलाय। पुण्यातील सारसबागेत आज दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान धक्का लागल्यामुळे 2 गटात किरकोळ वाद झाला। पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शमला। 4 ते 5 जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता। रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली। आरोपी ज्योतिराम पांडुरंग वरुडे यांनी विषारी द्रव्य प्राशन करत जीवन संपवलंय। मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय। मध्य प्रदेशातील छतरपूरच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील HM हॉटेलमध्ये भावाच्या मृत्यूने दुखी झालेल्या भावाने स्वतःवर गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। उत्तराखंड राज्यातील ऋषिकेशमध्ये सध्या एक वाद पेटलाय। गंगा नदीच्या किनाऱ्यावर एका परदेशी महिला पर्यटकाने बिकनी घालून पवित्र गंगेत स्नान केलंय। तिने या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय।
प्रसिद्ध पंजाबी गायक तेजी काहलोवर कॅनडामध्ये हल्ला झालाय। गँगस्टर रोहित गोदाराशी संबंधित गुंडांनी तेजीवर गोळीबार केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे। रोहित गोदारा हा राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर आहे। शत्रू गँगला तेजी पैसा आणि शस्त्रे पुरवत होता म्हणून त्याच्यावर गोळीबार केल्याचं सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय। दिवाळीच्या रात्री गाझियाबादमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना मानवी असहायतेची आणि कौटुंबिक तणावाच्या भीषण परिणतीचे जिवंत उदाहरण ठरलंय। नंदग्राम परिसरात पत्नीने घराचा दरवाजा न उघडल्याने संतापलेल्या पतीने स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहन केलंय। मृत व्यक्तीचे नाव टिंकू कुमार असे आहे। बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात चौरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कौलोढेरी गावात समोशाच्या पैशांवरून सुरू झालेल्या एका वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे पहिल्या दिवशी हा वाद मिटला होता, पण दुसऱ्या दिवशी आरोपींनी पुन्हा भांडण उकरून काढत या शेतकऱ्याला संपवले। जैश ए मोहम्मद पुन्हा नव्याने भारताविरोधात षडयंत्र रचतोय। 500 रुपयात मुलींना आणि महिलांना जिहादचे ट्रेनिंग देणे सुरू झाले। त्यासाठी जैश ए मोहम्मदने नवीन कोर्स सुरू केलाय। या कोर्सचं नेतृत्व दहशतवादी मसूद अझहरची बहीण आणि उमर फारूकची पत्नी करत आहे। ग्रँडमास्टर डॅनियल नॅरोडिट्स्की याचे वयाच्या 29व्या वर्षी अकस्मात निधन झाल्याने चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। डॅनियल नॅरोडिट्स्की हा अमेरिकन बुद्धिबळपटू, समालोचक, शिक्षक आणि कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्ध होता। शार्लेट बुद्धिबळ केंद्राने सोमवारी त्याच्या निधनाबाबत घोषणा केली आहे। पुरातत्वशास्त्रज्ञांनी सुमारे 2000 वर्षांपूर्वी बुडालेले ग्रीक रोमन काळातील एक जहाज शोधून काढले। या जहाजात पहिल्या शतकातील उच्च प्रतीची सिरॅमिक भांडी मोठ्या प्रमाणात सापडली आहेत, जी त्या काळातील दैनंदिन जीवन आणि व्यापारिक पद्धतींवर प्रकाश टाकतात। तुर्कीच्या अँटालिया जवळील अद्रासन किनाऱ्याजवळील समुद्रात जहाजाचा शोध लागलाय। क्रीडा शिक्षक हा खेळाडू घडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचत असताना आज खासगी शाळांमध्ये रोजंदारीवर काम करावं लागतंय। क्रीडा शिक्षकांप्रती महाराष्ट्र सरकारला आदर असून वित्त विभागाशी चर्चा करून क्रीडा शिक्षकांच्या जागा लवकरच भरल्या जातील, असे आश्वासन क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलंय। राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डांच्या वैधतेमुळे मोठा धोका निर्माण झालाय। युडायस प्लस पोर्टलवर आधार कार्ड अवैध ठरल्याने 5,78,000हून अधिक विद्यार्थी शालाबाह्य ठरू शकतात। यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार असून अनेक शाळांचे अस्तित्वही धोक्यात येणार आहे। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या निवेदित कागदांच्या दर्जाचे निकष शिथिल करण्यात आले आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात खालावलेल्या दर्जांची पुस्तके येण्याची शक्यता आहे। कागदाची जाडी, शुभ्रपणा आणि टिकाऊपणा कमी होणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। ऐन दिवाळीत नेटकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलंय। जगभरातील बड्या वेबसाईट्स आणि ॲप्सना इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे मोठा फटका बसला आहे। जगभरातील युजर्सना Amazon, Google, स्नॅपचॅट, रॉब्लॉक्स, फोर्टनाइट, कॅनवा या सेवा वापरण्यात अडचणी येत असल्याचं समोर आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगातील अनेक देशांवर भयंकर कर लादले आहेत, पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलंय की अमेरिकेने लादलेल्या उच्च शुल्कांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर अपेक्षेपेक्षा कमी परिणाम झालाय, परंतु याचा आर्थिक वाढीवर कोणताही परिणाम झाला नाही, असे म्हणणे घाईचे ठरेल। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी आपल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालात जागतिक विकास दराच्या अंदाजात किंचित वाढ केली आहे। बॉलिवूडमधील पॉवरफुल कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग। सध्या ते दोघं चर्चेत आहेत, पण त्याहून जास्त चर्चा होते ती त्यांची लाडकी लेक दुआ हिची। काल दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका रणवीरने काही फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। 8 सप्टेंबर 2024ला जन्माला आलेल्या दुआचा चेहरा पहिल्यांदा सर्वांसमोर आलाय। हार्दिक पांड्या फिट अँड फाईन असून लवकरच टीम इंडियात पदार्पण करेल असं सांगण्यात येतंय, पण यासाठी 4 आठवडे बँगलोरमधील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये घालवावे लागणार आहेत। त्यानंतर टीम इंडियात पुनरागमनाचा मार्ग मोकळा होईल। हार्दिक पांड्या मागच्या आठवड्यात COE मध्ये दाखल झाला होता, पण दिवाळीसाठी काही दिवसांचा ब्रेक घेतला होता। 22 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रशिक्षण सुरू केलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।